आई वडिलांच्या कर्माची फळं मुलांना भोगायला लागतात असं म्हणतात. पण आमचं थोडं वेगळं आहे मित्रांनो. ओळखलं ना, मी खोडरबर आहे. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर इरेजर. आमची सगळी वंशावळच दुसऱ्यांच्या कर्माची फळं भोगत आली. आमचा काय कसूर आहे सांगा? आम्ही कुठल्या कागदावर काय लिहायला जात नाही, कुठं रेगोठे मारायला जात नाही, कोणाचं काय हायलाईट करायला जात नाही. आम्हाला आमच्या लिमिटेशन्स माहीत आहेत हो. ते ओळखूनच आम्ही वागतो. तरी आमच्या नशिबी असली ड्युटी कायमची लागली. आमचं आणि पेन्सिलचं कुठल्या जन्मी काय नातं होतं काय कळत नाही. पण तिच्या सगळ्या चुका आम्हाला साफ करायला लागतात. चुकून कुठं लिहिलं कर साफ, मुद्दाम काय चुकलं कर साफ. म्युन्सिपाल्टीच्या सफाई कामगारासारखं आमचं आयुष्य करून ठेवलं यार. महिन्याच्या शेवटी त्यांना पगार तरी मिळतो, पण आम्हाला काय मिळतं? काय नाही. पोरं आमच्याकडून एवढी सफाई करून घेतात, पण आम्हाला साफ ठेवतात का? काळा मिट्ट झालो तरी तसाच वापरतात. अरे बाळांनो, थोडी तरी काळजी घ्या आमची. आम्हालाही बरं वाटू द्या थोडं. आताचे पोरं मला पाऊचमध्ये ठेवतात. जरा मोकळं वाटतं तिथं. खरं सांगू का, कंपास ही जागा मला पहिल्यापासूनच आवडत नाही. डरावणी वाटते. कंपासात आमच्या मापाची जागाच नसते. मिळेल त्या ठिकाणी आम्हाला बसायला लागतं. त्यातनं बाजूला कर्कटक, डिवायडर, हे टोचणारी मंडळी. कर्कटक एक वेळ ठीक आहे, परवडला तो. नुसता पेन्सिलीबरोबर फिरत असतो लेखाचा. ते दोघे मिळून जे काही काम करतात ते निपटवायलाही आम्हीच असतो. पण निदान त्याचा उपयोग तरी आहे. पण ते दोन टोक असणारं डिवायडर का असतं कंपासमध्ये मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. कंपनीवाल्यानो नका देऊ असलं हत्यार कंपास पेटी. अहो, लहान मुलं त्यांना गंमत म्हणून आम्हाला टोचवत बसतात. खून करतात राव आमचा. आयुष्यभर ती जखम आम्हाला मिटवता येत नाही. आणि माझी त्या बाळांच्या पालकांना एक साधी रिक्वेस्ट आहे. मान्य, तुमची बाळं खूप हुशार आहेत, गुणी आहेत, पण नका त्यांना देऊ डझनभर खोडरबर. तुम्हाला मिळाले होते का तुमच्या लहानपणी? वर्षभर एकच वापरत होतात ना. काय करतात माहिती आहे का तुम्हाला? ते ऑफ पिरियडला क्लासरूममध्ये कोण नसलं ना की नेम आहे का बघायला त्यांना आम्हीच गावतो. आणि बाबांना आम्ही पेन्सिलच्या चुका साफ करतो. पण काही जण थुंकी लावून पेनने लिहिलेले आमच्याकडूनच साफ करून घेतात. ही कुठली पद्धत आहे यार काम करून घ्यायची? हां, त्यासाठी आमचे वेगळे धट्टेकट्टे भाऊ आहेत की. ते त्यांचं करतात काम, त्यांनाही वापरा. पण तुम्ही त्यांचं कामही आमच्याकडूनच करून घ्याल.